जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ्य 7 भाग 57। प्राणायाम। श्वास हळूहळू आत ओढणे पूरक आहे, त्याला थांबवून ठेवणे कुंभक आहे आणि नंतर हळूहळू बाहेर सोडणे रेचक आहे। या तिन्हींना मिळून प्राणायाम म्हणतात। चित्ताची एकाग्रता झाल्यावर श्वास निरोध आपोआप होतो, म्हणून जैनाचार्यांनी यास अधिक महत्त्व दिले नाही। महापुराणामध्ये मनोयोग, काययोग व वचनयोग या तिन्हींचा निग्रह करणे आणि शुभ भावना ठेवणे यास प्राणायाम म्हटले आहे। ज्ञानार्णव ग्रंथात बरेच विस्ताराने वर्णन आहे। 4 मंडल। ध्यान सिद्धीसाठी मनाला एकाग्र करण्यासाठी पूर्वाचार्यांनी प्राणायामाची प्रशंसा केली आहे। पृथ्वी मंडल, अपमंडल, तेजोमंडल व पवनमंडल अशा मंडल चतुष्टयाचे वर्णन ज्ञानावरणामध्ये आहे। प्रथम पृथ्वी मंडल, नंतर वरुण मंडल, नंतर पवन मंडल व शेवटी तेजोमंडल जाणावे असे जरी म्हटले आहे तरी ते जाणणे अचिंत्य आहे असे श्री शुभचंद्राचार्यांनी स्पष्ट सांगितले आहे। मोक्षमार्गात अकार्यकारी। मोक्षाभिलाषी जीवांना प्राणायामाचा उपयोग फारसा होत नाही, कारण श्वासोच्छ्वास थांबविण्याच्या वेदनेमध्ये शरीरपात होऊ शकतो। श्री शुभचंद्राचार्यांनी देखील सांगितले आहे की प्राणायामात पवन साधनेमुळे विक्षिप्त झालेले मन स्वास्थ्य प्राप्त करीत नाही। पवन चातुर्य शरीराला सूक्ष्म स्थूलादी करणे रूप अंगाचे साधन आहे। यामुळे मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुनीला विघ्नाचे कारण आहे, कारण हे प्राणायाम आत्म्याला संदेह आणि पीडेचे कारण आहे। जो मुनी संसार देह आणि भोगापासून विरक्त आहे, कषायमंद आहेत, जो विशुद्ध भावयुक्त आहे, वितराग आणि जितेंद्रिय आहे, त्याने प्राणायामाची प्रशंसा करणे योग्य नाही। परमात्य प्रकाश ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की वायुधारणा वांछापूर्वक होते आणि वांछा मोहापासून निर्माण होणारी विकल्परूप आहे। वांछा मोहाचे कारण आहे। वायुधारणेने मुक्ती होत नाही, कारण वायुधारणा शरीराचा धर्म आहे, आत्म्याचा नाही। थोडक्यात असे की प्राणायाम मोक्ष मार्गामध्ये कार्यकारी होऊ शकत नाही। प्राणायाम कौतुक मात्र आहे, त्याचे पारमार्थिक फल काहीच नाही। वायुधारणेमुळे शरीर निरोगी होते, हलके होते। वायुधारणेने मुक्ती होत नाही असे परमात्म प्रकाश ग्रंथात म्हटले आहे। ध्यान आणि प्राणायाम। रागादी सोजल्यामुळे वायुविरोध स्वयमेव होतो हे सांगणारे पुढील अत्यंत महत्त्वाचे वाक्य पहा। यदायं जीवो रागदीप परभाव शून्य निर्विकल्प समाधौस्तिष्ठति तदाय मुच्छत वासरूपो वायुर्नासिका छिद्रद्वयं वर्जयित्वा स्वयमेवानि हितवृत्त्या तालु प्रदेशे यत् केशात् शेषाष्टम भाग प्रमाणं छिद्रं तिष्ठति तेन क्षणमात्र दशमद्वारेण तदनन्तरं रध्रेण कृत्वा निर्गच्छतीति। सारांश। जेव्हा हा जीव रागादी परभावशून्य निर्विकल्प समाधीत असतो, तेव्हा श्वासोच्छ्वास रूप पवन नाकाचे दोन्ही छिद्र सोडून बालाग्राच्या 8व्या भाग प्रमाण अतिसूक्ष्म छिद्रातून बाहेर पडतो। संयमी जीवाला वायुनिरोध अवांछिक स्वयमेव होतो, तो स्वाभाविक असतो, वांछापूर्वक नसतो। प्राणायाम उपादेय का? ज्ञानार्णव ग्रंथामध्ये मात्र उपादेयता
सांगितलेली आहे. सर्ग 29 मध्ये याचे जे वर्णन आहे त्याचा सारांश असा: प्राणायाम करणाऱ्यांचे मन इतके स्थिर होते की त्यांना जगाच्या सर्व घटना प्रत्यक्ष दिसू लागतात. ध्यानाच्या सिद्धीसाठी आणि मन एकाग्र करण्यासाठी प्राणायाम प्रशंसनीय आहे. एकदा मन वश केल्यानंतर जीवाची अविद्या तत्क्षणात संपून जाते. इंद्रिये मदरहित होतात व कषाय क्षीण होतात. प्रत्याहार. महापुराणामध्ये असा उल्लेख आहे की मनाच्या प्रवृत्तीचा संकोच केल्यानंतर जो मानसिक संतोष होतो त्यास प्रत्याहार म्हणतात. ज्ञानार्णव ग्रंथामध्ये ध्यानाचे प्रामुख्याने वर्णन असल्यामुळे अनेक लहान सहान गोष्टींचा सूक्ष्मतेने विचार केला आहे. ज्याचे मन निस्संग आणि संवररूप झालेले आहे, कासवाप्रमाणे ज्याची संकोचरूप इंद्रिये आहेत, असा मुनी रागद्वेषरहित होऊन ध्यानतंत्रात स्थिर होतो. मनाला विषयापासून अलग करून निराकुल करून ललाटस्थळी त्याला धारण करण्याचा विधी सांगितलेला आहे. 1 नेत्रयुगल, 2 कान, 3 नासिकाग्र, 4 ललाट, 5 मुख, 6 नाभी, 7 मस्तक, 8 हृदय, 9 तालुस्थान व 10 दोन्ही भुवयांच्या मध्यभाग. अशा 10 स्थळापैकी कोणत्याही एका स्थानामध्ये आपल्या मनाला विषयांना रहित करून अवलंबित करावे. आसन. पर्यंकासन, अर्धपर्यंकासन, वज्रासन, वीरासन, सुखासन, कमलासन, कायोत्सर्ग हे ध्यानासाठी योग्य अशी आसने सांगितलेली आहेत. बोधपाहूड आणि अनगार धर्मामृत तसेच इतरही ग्रंथातून आसनाचे लक्षण आदी दिलेले आहेत. ध्यानाची इच्छा असणाऱ्याने पर्यंकासनाप्रमाणे कायोत्सर्गासन धारण करण्याचे विधान आहे. वरील अनेक आसनांचा निर्देश केलेला जरी असला तरी सर्वच आसन आवश्यकच आहेत असे नाही. समर्थ जीवासाठी कोणत्याच आसनाचा निषेध नियम नाही, पण विषम आसनामुळे शरीराप्रमाणे पीडा होते. त्यामुळे मनामध्येही विचलता निर्माण होऊ शकते. आकुलता उत्पन्न झाल्यावर ध्यान थोडेच होणार. त्यामुळे ध्यानाचे वेळी सुखासन योग्य आहे. त्याशिवाय बाकीची आसने विषम अर्थात दुःखदायक आहेत. मुद्रा. राजवार्तिक ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की सहज सुखपूर्वक पर्यंकासन घालावे. त्यावेळी शरीराला सम, रुजू आणि निश्चल ठेवावे. मांडीवर डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा ठेवावा. डोळे अधिक उघडे किंवा बंद ठेवू नयेत. खालील दातावर वरील दंतपंक्ती जोडून ठेवावी. तोंड किंचित वर करावे. कमर सरळ ठेवावी. प्रसन्नमुख आणि अनिमिष स्थिर सौम्य दृष्टी होऊन नासाग्र दृष्टी ठेवून निद्रा, आळस, काम, राग, रती, अरती, शोक, हास्य, भय, द्वेष, विचिकित्सा इत्यादी सोडून मंद श्वासोश्वास ठेवावा. पीठ. साधूंनी तृणमय, शिळामय अथवा काष्टमय अशा आसनावर बसावे. क्षुद्र जीव नसलेल्या, छिद्र नसलेल्या, सुखकर स्पर्शाच्या आणि कंटकरहित स्थिर जागी आसनावर बसावे. बाह्य किंवा अभ्यंतर बाधांनी रहित पवित्र भूमीवर बसावे. क्षेत्र. सिद्धक्षेत्र, तीर्थक्षेत्र, कल्याणकारक स्थान, समुद्र किनारा, वन, पर्वत, शिखर, नदी काठ, कमळवन, प्राकार, द्वीप, वृक्षकोटर, स्मशान, पर्वतगुहा,
सिद्धकूट, कृत्रिम व अकृत्रिम चैत्यालय अशा ठिकाणी ध्यान करणाऱ्याने ध्यान करावे. म्लेच्छादी दुष्ट जन जिथे राहतात, दुष्ट राजाच्या अधिकारात असलेले, पाखंडी लोक राहत असलेले, रुद्रादी देव राहत असलेले, व्यसनी व्यभिचारी लोकांनी व्याप्त इत्यादी अनिष्ट ठिकाणी ध्यान करू नये. मन, वचन व काया यांचे जेथे समाधान होईल ते योग्य क्षेत्र. कारण असे जे मुनी मनुष्यांनी गच्च भरलेल्या शहरात निवास करतात आणि निरंतर विषय पाहतात, अशा मुनींचे चित्त इंद्रियाच्या विषयांची अधिकता असल्यामुळे कदाचित व्याकुळ होऊ शकते. त्यामुळे मुनींनी एकांत स्थळीच शयन करावे. दिशा. अंधकाराचा नाश करणाऱ्या सूर्याचा उदय पूर्व दिशेला होतो, त्यामुळे पूर्व दिशा प्रशस्त आहे. सूर्योदया समान आमच्या कार्यात सुद्धा सदोदित उन्नती व्हावी अशी इच्छा करणारे लोक पूर्व दिशेकडे आपले मुख करून आपले इष्ट कार्य करतात. विदेह क्षेत्रामध्ये स्वयंप्रभादी तीर्थंकर झाले आहे. हे क्षेत्र उत्तर दिशेकडे आहे, त्यामुळे त्या तीर्थंकरांना हृदयामध्ये धारण करून मुनी आचार्य आपले मुख उत्तर दिशेकडे करून कार्यसिद्धी करून घेतात. ध्यानाचे वेळी प्रसन्न मुख साक्षात पूर्व दिशेकडे तोंड करून अथवा उत्तर दिशेकडे तोंड करून करणे प्रशंसनीय आहे.